देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घर पुसोनी. देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंधले जागे. देव मंदला, देव मंदला, भाव बुडाला काय करू. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मूल काही. दुबळा तुका भावहीन, उधारा देव घेतला ऋण. देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंधले जागे. महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरीकाय दातुं. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता. मस्तक हे पाया कोणी. देव घ्या कोणी, आईता आला घर पुसोनी. देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंधले जागे. संत श्रेष्ठ थोडस मॉनिटर मध्ये आवाज द्या. जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा अत्यंत गोड अशा स्वरूपाचा हा अभंग. महाराजांनी या अभंगातून सामान्य सर्व जनमानसाला, भक्त भाविकांना आग्रह धरलेला दिसतोय की आपण देव घ्या, देव स्वीकारा. अर्थात देव प्राप्त केला होता, त्याची अनुभूती होती, तो साक्षात्कार होता, ते सामर्थ्यही होतं. आणि मग अनुभवलेला परमात्मा, त्याचा तो आनंद, तो एकट्याला त्यांना बरा वाटत नव्हता. आणि त्या तळमळीतून, त्या कळकळीतून महाराजांनी समाजाला हा आग्रह धरलेला आहे की आपण हा देव घ्या. अनेकांना आग्रह धरला, परंतु बहुतेकांची प्रतिक्रिया, महाराज म्हणतात देव न लगे, देव न लगे. बहुतांशी लोक देव नाकारत होते. त्याला जिथे साठवायचंय, जिथे ठेवायचंय, लोकांची अडचण अशी झालेली होती की ती जागाच रिकामी नव्हती. महाराजांना जरा वाईट वाटलं. महाराज म्हणाले देवरूपी मालाला उठाव कमी झाल्यामुळे मंदी आली. कारण तुकोबारा हे जसे शेतकरी आहे, व्यापारी आहे, तसे ते वारकरी आहेत. जसे शेतकरी आहेत तसे ते व्यापारी आहेत. आणि म्हणून ते म्हणाले देव मंदला, देव मंदला, भाव. मग महाराजांनी योजना आणण्याचा प्रयत्न केला. एखादी वस्तू निर्माण केलेली जर विकत नसेल तर बाजारामध्ये योजना दिल्या जातात. एकावर एक फ्री, बाय वन गेट वन. महाराजांनी जी योजना आणली ती मात्र 100% अनुदानाची योजना. देव घ्या फुका, देव घ्या फुका. पण तरी लोकांची अडचण तीच. शेवटी महाराज म्हणाले अनेक लोक देव नाकारतायत, पण मी तर तो आणलेला आहे. आता तो देव मी माझ्याकडेच ठेवून घेतोय. त्या देवाला स्वीकारावं, माझ्याकडे ठेवून घ्यावं एवढा भाव, भक्ती, सामर्थ्य माझ्याकडेही नाही. तुकोबाराय म्हणतात मी दुबळा आहे, भावही नाही. पण विनंती केली आता देवाला की देवा उधारीवर तुला ठेवून घेतो. म्हणून उधारा देव घेतला, विठाला
काही सेवा आपल्याला भगवत चरणी श्री गुरु चरणी समर्पित करायची आहे. पिंपळगाव तालुका सिन्नर वार्षिक नियमाप्रमाणे होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने अत्यंत आवडीचं निष्ठेचं असलेलं हे गाव आहे. आपण सर्व मंडळी मोठ्या श्रद्धेनं भक्तिभावानं संत महात्म्यांचे आशीर्वाद घेऊन पूज्य काशिकानंदजी महाराज असतील सकल संत मंडळी त्यांचं मार्गदर्शन घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी करताय. आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आपल्या या तालुक्याचा आणि संप्रदायाचंही भूषण पूजनीय परमश्रद्धेय पांडुरंग गिरीजी महाराज वावीकर. आज महाराजांना सकाळची सेवा होती परंतु सायंकाळी थोडासा आराम, पण तोही आराम काही त्यांनी केला नाही. अतिशय प्रेमानं आग्रहानं आम्हालाही घरी बोलावलं, चहा पाणी झाला आणि त्यांनी सांगितलं की मी येतो. अर्थात आपल्या ग्रामस्थांविषयीचंही त्यांचं प्रेम, त्यांची सेवा तशी 2 दिवसानं इथे आहेच. त्याचप्रमाणे गायनासाठी ज्यांची आवर्जून या ठिकाणी उपस्थिती आहे ते महाराष्ट्र भूषण असलेले रविदासजी महाराज जगदाळे वेलजाळी महाराज, आमचे आदरणीय मृदंगाचार्य, तबला वादक, हार्मोनियम वादक, या भागामध्ये वारकरी संप्रदायाचं मोठं निष्ठेनं भक्तिभावानं काम करणारे आमचे सगळे गुरुबंधू आदरणीय महाराज मंडळी, कृष्णाजी महाराज असतील, ज्यांनी आपल्या सर्वांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं मला हे निमंत्रण आग्रहपूर्वक दिलं, ते या गावचे सुपुत्र आणि वारकरी संप्रदायातील एका निष्ठावंत उदयोन्मुख कीर्तनकार आणि वारकरी असलेले आमचे राहुलजी महाराज डुंबरे, सर्व आदरणीय गावातील टाळकरी मंडळी, या सप्ताहाची सर्व सप्ताह समिती, गावातील सर्व प्रमुख वडीलधारी मंडळी, माता भगिनी, या निमित्तानं आवर्जून आमच्या समवेत आलेले शिर्डी इथून आमचे योगेश भाऊ, त्याचप्रमाणे वायूवरून आलेले आमचे सर असतील, गावोगावचे आलेले बाहेरगावचे पाहुणे मंडळी, बाल गोपाळ विद्यार्थी आणि सर्व भाविक, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग जो सेवेसाठी निवडलाय तो अत्यंत महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा हा अभंग आहे. महाराज या अभंगामध्ये देव घ्या असा आग्रह करतायत. हा आग्रह ज्या अर्थी महाराजांचा दिसतो त्या अर्थी महाराजांची समाजाविषयीची, समाज उद्धाराची तळमळ, कळकळ दिसून येते. आमचे सद्गुरू नारायणगिरीजी महाराज म्हणायचे की संतत्वाची व्याख्या काय? संतत्वाची व्याख्या 2 महत्वाच्या कारणांनी स्पष्ट करता येते, लक्षणांनी स्पष्ट करता येते. एकतर तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, परमात्मा ध्यायचाय, परमात्मा गायचाय, परमात्म्याला जीवन त्यांनी मन, अंतकरण, इंद्रिय, वाणी संपूर्ण समर्पित केले. तुका म्हणे माझा सकळ देह भाव अनिक नको ठाव चिंतूया. असं जे परमात्म्याविषयीचं समर्पण, त्याच्या भक्तीविषयी ते संत, हे पहिलं लक्षण. पण एवढ्यानं ते संत ठरत नाही. संत केव्हा ठरतात? ज्यावेळेला सभोवतालचा समाज ते पाहतात आणि या समाजातलं दुःख, अज्ञान, अंधश्रद्धा, निराशा, मग स्वतः आनंदी जीवन जगताना हा दुःखी समाज त्यांना पाहवत नाही. आणि या समाज उद्धारासाठी आपण समाजाला नेहमी काहीतरी प्रेरित करावं, त्या भक्ती मार्गाकडे घेऊन जावं, हा ध्यास मनामध्ये घेऊन या समाजामध्ये जे उतरतात, अर्थात बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून. हा कळवळा ज्यांच्या, समाज कळवळा ज्यांच्या अंतकरणात, म्हणजे एका बाजूला ईश्वर भक्ती आणि दुसऱ्या बाजूला समाजाविषयीचा कळवळा, या दोन्ही गोष्टी समांतर आणि प्रभावानं ज्यांच्या अंतकरणात असतात त्यांना संत म्हणावं. विठाला महाराजांनी आणखी एका अभंगात अशीच व्याख्या केलेली आहे. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, हेची किंवा एवढे कृपादान तुमचे मज. इथे कृपाळू हे समाजासाठीचं लक्षण आहे.
आणि सज्जन सततत्वाशी जोडलेले जन. सततत्व म्हणजे ईश्वर तत्व. या जगामध्ये ईश्वरा व्यतिरिक्त जे आहे ते सर्व मिथ्या, असत्य, नाशवंत आहे. मिथ्या आणि असत्य का म्हणायचं तर ते क्षणभंगूर आहे, ते नाशवंत आहे. नित्य स्थिर जन्म मृत्यू रहित त्रिकाला बाधित तत्व जे काही आहे ते परमात्मा तत्व. सत्य तू सत्य सत्य तू विठ्ठला. त्रिवार बोलले महाराज. निश्चित सांगायचंय महाराज. आणि अशा पद्धतीनं जे सततत्व आहे त्या सततत्वाशी समर्पित असलेले जन म्हणून सज्जन. व्यवहारामध्ये तसंही चांगलं वागणं बोलणं असेल तर आपण सज्जन माणूस म्हणतो. पण ही व्यावहारिक व्याख्या छोटी आहे, अपूर्ण आहे. फक्त चांगला वागतो बोलतो म्हणून सज्जन. पण तात्विक दृष्ट्या ही व्याख्या ईश्वराशी जोडल्याशिवाय तो सज्जन होत नाही, त्या सततत्वाशी जोडल्याशिवाय. म्हणून संत सज्जन आहेत कारण ईश्वराशी जोडलेले. देव माझा मी देवाचा, हेच माझी सत्य वाचा. आणि कृपाळू का आहेत तर स्वतः आनंद एकट्याला त्यांना कधीच रुचला नाही. आईचं अंतकरण आहे. घरामध्ये काही खाऊ आणला तर घरातली वडीलधारी माणसं, आजी आजोबा, आई वडील हे कधी एकटं खाऊ शकत नाही. ग्रामीण भागामध्ये जर एखादा सत्यनारायण असला, एखादी आमची मावशी तिथे प्रसाद घ्यायला गेली, तो प्रसाद खायचा का काय ते गुरु म्हणतात खा, पण तिला तिची मुलं दिसतात असं वाटतं आणि नगभर खाते नियम म्हणून आणि पदरात बांधून ठेवते. पोरं शाळेला गेलेली असली तर दिवसभर पदराच्या कोपऱ्यात तो बांधलेलाच असतो. आणि सायंकाळी मुलं आली त्या मुलांना घास त्यातलं ती देते. अर्थात ही आईच करू शकते, हे जगात दुसरं कुठेही होणार नाही. मला वाटतं मोठं झाल्यानंतर या आई वडिलांचे आणि वडीलधाऱ्यांचे हे सगळं स्मरणात ठेवणार कोण, हा खरा प्रश्न आहे. हॉटेलात बसल्यानंतर कधी कधी आमची मुलं मित्रांना वाढदिवसाची पार्टी देतात, 5,000चं बिल देतात. पण ते 5,000चं बिल देताना तिथं जेवत असताना त्यांना ही आई कधी आठवते का, ते वडील कधी आठवतात की ज्यांनी आपल्याला घासही सोडून खाल्ला नाही. आणि ज्यांना आठवत असतील ते खरंच धन्य आहे. मायबापांचा जसा स्वभाव आहे संतांचा हाच स्वभाव. सेवी तो हरस सेवितो हा रस वाटितो अनिका, घ्या रे होऊ नका रान भरी. महाराजांच्या मनात ही भावना आहे, ही तळमळ आहे. जैन मुनी तरुण सागरजी होते, त्यांच्या प्रवचनात त्यांचे एक 2-4 वाक्य फार सुंदर आहे. एका ठिकाणी
ते असं म्हणतात की काही माणसं स्वतः खात नाही आणि दुसऱ्यालाही खाऊ देत नाही, त्यांना मक्खी म्हणावे. काही माणसं स्वतः खातात पण दुसऱ्यांना देत नाही, त्यांना कंजूस म्हणावं. काही माणसं स्वतः खातात दुसऱ्यालाही देतात, त्यांना उदार म्हणावं. पण प्रसंगी स्वतः उपवासी राहूनही दुसऱ्याला देतात, त्यांना दाता म्हणावं. दाता म्हणावं. संत हे दाते आहेत, नुसते उदारता आहेच आहे, पण दातृत्व केवढं मोठं आहे. प्रसंगी स्वतः दुःख स्वीकारलं आणि समाजाला सुखाचा प्रसाद वाटला. समाजाच्या अज्ञानानं न कंटाळता समाजाला ज्ञानाचा प्रसाद वाटला. नाही तर कंटाळा येतो ना माणसाला, तेच 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 सगळं म्हटलं की अरे किती सांगावं बाबा, यांचं अज्ञानच जात नाही. पण सांगत राहिले, प्रेमाने नाही ऐकलं, थोडं रागावले, रागावूनही नाही ऐकलं, पाया पडले. लागोनिया पाया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखीना, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. सांगण्याचा भाव इतका आहे, महात्म्यांच्या अंतःकरणामध्ये समाजाविषयीचा हा कळवळा एवढा अपार आहे. करो निसायास शिकविती, शिकवायचंय, काहीतरी करून समाजाला विकारातून विचाराकडे न्यायचंय, अज्ञानातून ज्ञानाकडे न्यायचंय, दुःखातून सुखाकडे न्यायचंय, अंधारातून प्रकाशाकडे न्यायचंय आणि मृत्यूतून अमृत तत्व त्यांना समजावून सांगायचंय. वेदानं जी दिशा दाखवली, शास्त्रानं जी दिशा दाखवली, त्या दिशेनं संतांनी भक्ती मार्गातून प्रयास केले, सायास केले. जगद्गुरु तुकोबाराय या भक्ती परंपरेच्या कलशस्थानी होते. माऊली ज्ञानोबारायांनी मोठ्या ज्ञान प्रचूर अशा आपल्या विचारानं या संप्रदायाचा पाया घातला. हा पाया म्हणजे ज्ञान आहे. माऊलींनी दिलेली ज्ञानेश्वरी आणि इतर सर्व अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठ, अभंगगाथा इत्यादी ग्रंथ हा वारकरी संप्रदायाचा पाया आहे. ज्ञानदेवे रचिला पाया असं जे आपण म्हणतो, हा संप्रदाय इतकी 700 वर्ष झाली तरी इतका सुव्यवस्थित कसा चालतोय? सरकारचं काही बंधन आहे का? आता आपण लोकशाही राज्यामध्ये वावरतो, इथे बरीच शिकली सवरलेली सुज्ञ मंडळी सुद्धा आहे. मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की असा कुठे एखादा कलम, एखादा कायदा आहे का, गावात सप्ताह नाही केला तर गुन्हा दाखल होईल, असं काही कलम आहे? पारणाला नाही बसला तर सक्त मजुरी, असं काहीच नाहीये. म्हणजे कुठलं दडपण नाहीये, कुठलं बंधन नाहीये. उलट ज्या गोष्टीत बंधन दडपण आहे ते लोक करीत नाही. मतदानाला सांगितलंय पण सगळे जातात का? अजूनही 60% वर सहसा मतदान कोणतं होत नाही. ग्रामपंचायत वगैरे सोडा, जरा तिथं ताणून असतं सगळं. पण लोकसभा, विधानसभा 60-65, 70-1% झालं तर यंत्रणेला वाटतं खूप मोठं यश आहे. खरं तर करायला पाहिजे सगळ्यांनी. मतदान करणं हे लोकशाहीचं एक पवित्र कर्तव्य आहे. पण समाज उदासीन राहतो. बऱ्याच गोष्टी अशा आहे कायदेशीर बंधनकारक आहे, पण तरी लोक करतीलच असं नाही. अध्यात्माला कायद्याचं तरी काही बंधन नाही, पण तरी लोक
आजही 700 वर्षानंतर स्वतःच्या इच्छेनं वारीला जातात, स्वतःच्या इच्छेनं कीर्तनाला येतात, स्वतःच्या स्वयंस्फूर्तीनं पारायणाला बसतात, स्वतःच्या स्वयंस्फूर्तीनं अन्नदान करतात, द्रव्यदान करतात, श्रमदान करतात. याचं कारण काय? याचं कारण आहे माऊली ज्ञानोबाराय, तुकोबाराय आणि सकल संतांची पुण्याई. त्यांच्या विचाराचं श्रेष्ठत्व, जो भक्कम विचार, जो भक्कम पाया या त्या महात्म्यांनी आम्हाला दिला. आणि सर्व संतांनी या इमारतीला, ही वारकरी संप्रदायाची आणि भक्तीची इमारत आहे, संत कृपा झाली इमारत फळा, ज्ञानदेवी रचिला पाया, वारिले देवालया नामातयाचा किंकर, तिने केला हा. पुढे नाथ महाराज आले, पुढे चोखोबाराय आले, सावता महाराज, गोरोबा काका, जनाई, मुक्ताई, सेना महाराज, कोण नव्हतं. विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांकडून तर प्रसाद घेऊनच हा संप्रदाय पुढे गेला. मेळविली माई आपण पाहतो माऊलींचा, तुकोबारायांचा पालखी सोहळा निघाला, अन्य संप्रदायाचे लोक तिथं कागद वाटत असतात. पुण्यामध्ये विशेषतः आपण सोहळे ज्या वेळेला येतात, एक कुठंतरी आपण सगळेजण हे पाहतो नजरेनं. म्हणजे त्यांना सायास करावे लागतात प्रचाराला, पण तरी तो प्रचार होत नाही, झालेला स्थिरावत नाही, टिकत नाही. काही काळ लोक त्याच्यात सहभागी होतात, परत लोक त्यातून बाहेर पडतात.